मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणून घेणार आहोत, तुमच्या पण हातापायांना मुंगे येतात का? तर त्या मुंगे येण्याचं कारण काय आहे, कशामुळे येते? बऱ्याच जणांना काय वाटतं हे फक्त व्हिटॅमिन बी12ची डिफिशियन्सीमुळे होतं, पण तसंच व्हिटॅमिन बी12मुळेच होतं का एवढं? का अजून काही कारण आहेत? डायबिटीजमुळे होऊ शकतं, अजून असे आपल्याला काय असतं, एखादं दुसरंच कारण असतं, पण असे बरेच कारणे आहेत त्याच्यामुळे आपल्याला हातापायांना मुंगे येतात. जर ती कारणे जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तर तुमच्या हातापायांना वारंवार मुंगे येतात का? पहिले कमेंट करून सांगा हो की नाही. येत असतील तर काय येत असतील, आपण हे सगळे या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. काय काय जणांना काय होतं, मुंगे येतात. काही काही जणांचं पाय जळ करतात किंवा काय होतात, सुन्न होतात. म्हणजे ते तर काही जाणवत नाही, असं काय टोचवलं हातापायाला तर ते जाणवत नाही. पण यामागे मधुमेह नसून नसांवरील बंदी देखील असू शकते, नसांवरील दाब असू शकतो, काही औषधांमुळे देखील होतं. हे आता जास्त लॉंग टर्म युजेस ऑफ पेन किलर याच्यामुळे देखील होऊ शकतं. नंतर व्हिटॅमिन डिफिशियन्सी आणि किंवा इतर आजार असल्यानंतरही होतं. आता व्हिटॅमिन डिफिशियन्सी कुठली? व्हिटॅमिन बी12 डिफिशियंट म्हणजे कमी असलं तरी देखील होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊ या सगळ्यांची कारणे काय आहेत, कोणत्या तपासण्या कराव्यात आणि कोणता आहार घ्यावा. तर हातापायांना मुंगे येणं म्हणजे काय, पहिलं जाणून घेऊया. हातापायांना मुंगे येणं म्हणजे सोप्या भाषेत काय असं वाटतं, ह्याला पायाला हाताला मुंगे येतात, टोचल्यासारखं वाटतं तिथं काहीतरी, किंवा जळजळ केल्यासारखं वाटतं, किंवा त्याला सुन्नपणा असं जाणवतो. आणि ह्या कंडिशनला डॉक्टरच्या भाषेत पॅरास्थेशिया असं म्हणतात. पॅरास्थेशिया म्हणजे काय, हे सगळं सांगितलं. मुंगे येणं, टोचल्यासारखं वाटणं, जळजळ करणं किंवा सुन्नपणा होणं, हे हे नसांवर काय असू शकतं, तात्पुरता दबाव असल्यामुळे देखील होऊ शकतं. आता उदाहरणार्थ, जर समजा बराच वेळ तुम्ही एका जागेला बसला, तर बसल्यानंतर काय होतं, हे तुम्हाला जाणवू शकतं, पायाला मुंगे आले, तुटताना अचानक त्रास होऊ शकतो. पण जर मुंग्या वारंवार किंवा सतत येत असतील तर हे कारण शोधणं आवश्यक आहे. कारण सतत येणं हे चांगली गोष्ट नाही आहे. आपण कधी तर बसलो, असं कधी जास्त वेळ बसलो तर येणं नॉर्मल आहे, कारण पायाची हालचाल नसते, आपण पाय मांडी घालून बसलेलो असतो, एखादी नसतं त्याने त्याच्यामुळे ब्लड फ्लो होत नाही, रक्तप्रवाह होत नाही आणि त्याच्यामुळे येऊ शकतं. पण हे सतत होत असेल तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजे. आता त्याच्यातीलच काही कारणे मी सांगतो तुम्हाला. आता पहिलं कारण आहे व्हिटॅमिन बी12ची कमतरता. आता काय असतं, व्हिटॅमिन बी12 हे नसांच्या आरोग्यासाठी आणि लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी निर्मितीसाठी महत्त्वाचं आहे. आता जर व्हिटॅमिन बी12 कमी झालं तर काय लक्षणे दिसतात, तर हातापायांना मुंगे येतात, सुन्नपणा जाणवतो, जळजळ होते, चालताना तोल जातोय. हे महत्त्वाचं सिम्पटम आहे, लक्षात ठेवा. चालताना अचानक तोल जातो, म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटते, पडते काय काय वेळा, अशक्तपणा येतोय, थकवा येतो. अजून काय, जीभ दुखते किंवा खूप जास्त लाल होते. अशी जीभ जर लाल होत असेल, आपली जिभेचा नॉर्मल कसा कलर लाल लालसर पिंकिश आहे. पिंकिश म्हणजे पिंकिश लालसर, जरा लालसर आहे, त्याच्यावर पांढरा थर असतो, थोडासा जास्त नसतो. जीभ दुखणे किंवा लाल होणे हे व्हिटॅमिन बी12ची कमतरता आहे. दुखते सुद्धा जीभ. स्मरणशक्ती किंवा एकाग्रतेमध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे आठवत नाही, विसरल्यासारखं वाटतं. हे कशी लक्षण व्हिटॅमिन बी12ची कमी असल्याची लक्षणं आहेत. आता असे बरेच लोकांमध्ये, वयोवृद्ध माणसांमध्ये जास्त सापडतात, असे लक्षणे होऊ शकतात. कोणाला ह्याचा धोका जास्त आहे, व्हिटॅमिन बी12 कमी असतं तर बी12 कोणामध्ये कमी असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही पूर्णपणे व्हेजिटेरियन असाल, नॉनव्हेज काहीही खात नसाल तर व्हिटॅमिन बी12 कमी असू शकतो तुम्हाला. आता नंतर जर तुम्ही नॉनव्हेज देखील खाताय, पण वरचे सिम्पटम काय आहेत, कारण तुमच्या शरीरामध्ये ते ऑब्झर्व होत नाही नीट, त्याच्यामुळे होऊ शकतं. काही आतड्यांच्या आजारामध्ये होऊ शकतं. परत काय दीर्घकाळ औषधं घेतली, काय औषधं काय होतं आपल्याला जास्त वेळ, आता साखरेमध्ये वगैरे काय होतं, काही औषधं आपल्याला आता मेटाफॉर्मिन आयुष्यभर लाईफ टाईम घ्यावे लागतात. आज शुगर असेल तर, पण त्या औषधांचा काय परिणाम होतो, आपल्या शरीरामध्ये जे व्हिटॅमिन बी12चं ॲब्झॉर्प्शन आहे, म्हणजे शरीरामध्ये ते शोषून घेणार आहे व्हिटॅमिन बी12, ते नीट शोषून घेतलं जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे हे होऊ शकतं. आता तिसरं कारण काय होतं, डायबिटीज म्हणजे काय, शुगर आहे, मधुमेह, ह्यांच्यामुळे काय होतं, नसांचं नुकसान होतं. आता दीर्घकाळ रक्तातील साखर जास्त राहिल्यास डायबेटिक न्यूरोपॅथी होऊ शकते. आता ही कॉम्प्लिकेशन झालं, म्हणजे हे जर शुगर नीट मेंटेन नाही ठेवली तर डायबेटिक न्यूरोपॅथी होऊ शकते. आता ह्याचं सामान्यतः काय असतं माहिती का, पायापासून सुरुवात होते. ह्याची मुंग्यांची सुरुवात पहिल्यांदा पायापासून होते, नंतर दोन्ही हाताला असा पॅटर्न दिसू शकतो. पहिल्यांदा पाय, नंतर दोन्ही हात. आणि ह्याचे लक्षण काय असतात,
पायात मुंगे येणार, जळजळ करणार, सुन्नपणा, रात्री वेदना, ही सगळी लक्षणं झाली. आता मग ह्या सगळ्या लक्षणांना जर कमी करायचं असेल तर काय काय केलं पाहिजे तुम्ही वेळेवर शुगर चेक केले पाहिजे. डायबिटीजसाठी डायबिटीज किती आहे ते जाणून घेतलं पाहिजे, गोळ्या खाल्ल्या पाहिजेत, वेळेवर आहार खाल्ला पाहिजे. ती सगळी माहिती आपण पुढे सांगणारच आहे, तोपर्यंत व्हिडिओ बघा. आता काय होतं अजून ह्याच्यामध्ये, रात्री वेदना वाढतात बरं का ह्याच्यामध्ये. आणि काय होतं, गरम थंड पाणी जाणवते, गरम किंवा थंड कमी जाणवते, जाणवतच नाही किंवा कमी जाणवतं. म्हणून मधुमेह असलेल्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, पायाची नियमित तपासणी करणे महत्त्वाचं आहे. म्हणजे नियमित म्हणजे प्रत्येक महिन्याला का नाही, 4-5 महिन्यातून एकदा करा. कारण HbA1c एक टेस्ट असते जी शुगरमध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये म्हणजेच 90 दिवसामध्ये ॲव्हरेज शुगर किती आहे ह्यात हे सगळ्यांमध्ये डिफरंट असतं. ते तुमच्या वयानुसार असू शकतं, तुमच्या वयानुसार कमी जास्त असू शकतं, अशी वेगवेगळी माहिती असते. आता चौथं कारण काय, नसांवरती दबाव येणे. काही वेळा काय होतं, नर्ववर प्रेशर असल्यामुळे मुंगे येतात. आता नर्ववर प्रेशर काय येतो, तर कार्पल टनल सिंड्रोम हा एक आजार आहे, त्याच्यामुळे हे येऊ शकतं. किंवा मनगटातील नर्व अचानक दबाव आला, तर मनगट आहे तर नर्ववर अचानक दबाव आला नसवर, तर काय होतं, त्याच्यामुळे देखील होऊ शकतं. आता कुठे येऊ शकतो अजून मनगटावर, इथं याच्यामध्ये हातामध्ये अंगठाला येऊ शकतो किंवा ह्या बोटाला येऊ शकतो किंवा मधल्या बोटाला जर अचानक दबाव आला तर नसांवर दबाव येऊ शकतो आणि तुम्हाला ते तसं होऊ शकतं. मुंग्या आला किंवा सुंदर आला किंवा जाणवत नाही काय. आता मान किंवा कमरेच्या मणक्याची समस्या असल्या देखील हे होऊ शकतं. का होऊ शकतं, कारण आपल्याला वर्टिबल कॉलम किंवा स्पायनल कॉर्ड आहे आणि त्याच्यामधून काय जातात, नर्व जातात. आता ह्याच्यावर पाय किंवा इकडे तिकडे सरकली ती नर्व किंवा दबली गेली तर त्याच्यामध्ये देखील हे होऊ शकतं. तर आपण काय केलं पाहिजे ते मी पुढे सांगणार आहे, पण त्याच्यासाठी व्हिडिओ बघावा लागेल तुम्हाला. नंतर 5वं कारण काय आहे, विटॅमिन आणि मिनरल्सची समस्या. आता काही परिस्थितीमध्ये काय होतं, नुसतं विटॅमिन B12 कमी झालं होतं का, नाही. अजून दुसरे कोणते विटॅमिन आहेत, विटॅमिन B1, विटॅमिन B6, फोलेट, विटॅमिन E, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांच्यातील असंतुलनामुळे काय होतं, नर्व रिलेटेड सिंड्रोम होऊ शकतात. पण स्वतःहून सप्लिमेंट्स घेऊ नका. स्वतः माझी हे किंवा एखादं रक्त चेक करणार जर ओळखीचं असलं, आपण काय करतो, तिथं जातो, हे चेक कर आणि आपल्याबरोबर गोळ्या घ्यायला बघतो. हे अजिबात करू नका, हे एकदम चुकीचं आहे. परत नंतर अजून दुसरे काय कारण आहेत का, हो आहेत. जर तुम्ही जास्त दिवसापासून जर दारू पित असाल, 5-5, 10-10, 15-15 वर्षापासून दारू पित असाल तर तसं होऊ शकतं. काही औषधांचे साईड इफेक्ट्स असू शकतात, जसे की स्टेरॉइड्स. आता लॉंग टर्म यूज ऑफ स्टेरॉइड्स म्हणजे जास्त वेळ स्टेरॉइड्स यूज करणं पण चुकीचं आहे. नंतर थायरॉइड डिसऑर्डर असेल, किडनी डिसीज असेल, लिव्हर डिसीज असेल, ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय, स्वतःच्या रक्तपेशी स्वतःलाच मारायला सुरुवात करतात. ऑटोइम्युन डिसीजसाठी एक्झाम्पल कुठले, रिमेटॉइड आर्थरायटिस, अँकॉलॉजिंग स्पॉन्डायलायटिस, सिस्टमिक लिपिस इरिथ्रोमाटिस यांसारखे वेगवेगळे विविध आजार असले तर यांच्यामध्ये देखील हे होऊ शकतं. नंतर काही इन्फेक्शन, आता इन्फेक्शनमध्ये देखील हे होऊ शकतं. पेरिफेरल न्यूरोपॅथी, क्वचित न्यूरोलॉजिकल डिसीजेस, काय न्यूरोलॉजिकल डिसीजेस जसे की काय पार्किन्सन डिसीजमध्ये देखील होऊ शकतं. पार्किन्सन डिसीज म्हणून प्रत्येक रुग्णाला B12 कमी आहे असे समजणे एकदम चुकीचं आहे. वेगवेगळ्या आजारांमुळे वेगवेगळी लक्षणे दिसतात. आता कोणती लक्षणे लक्षात घ्यावीत, आता मुंग्यांच्या बाबतीत काय असतं, जर तुम्हाला पायात किंवा हातापायानं जळजळ करत असेल, सुन्नपणा येत असेल, कमजोर येत असेल, चालताना तोल जात असेल, रात्री लक्षणे वाढली, रात्री जास्त वेदना होत असेल तर तुम्ही तातडीने मदत घेणे गरजेचं आहे. आता मी अजून जे आता काही स्पेसिफिक वेगळे लक्षणे सांगणार आहे ते जर तुम्हाला आढळले किंवा तुमच्यामध्ये जाणवत असले तर लगेच त्वरित तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तर कोणती ती लक्षणे आहेत, शरीराच्या एका बाजूला किंवा हातपाय अचानक सुन्न होत असेल, पूर्ण सुन्न, काहीच जाणवत नाही किंवा पूर्ण ताकदच गेल्याने त्याच्यात ताकदच राहिल्यासारखं वाटत नसेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. नंतर असं जर तुम्हाला अजून खालचं दुसरं सिम्पटम कोणतं आहे, जर चेहरा असा एका बाजूला गेल्यासारखं वाटत असेल, वाकडा होत असेल चेहरा, तर त्वरित तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. जर बोलताना अडचण येत असेल, अडथळा होत असेल तर डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे. हे कारण फक्त त्याचंच नसू शकतं, अजून कॉम्प्लिकेशन, पॅरालिसिसचा अटॅक देखील होऊ शकतो ह्याच्यामुळे. बोलताना जर अडचण येत असेल किंवा अचानक दृष्टी दिसायचं तर अचानक खूप कमी झालं दिसायचं, आता कशामुळे झालं तर ते जाणून घेण्यासाठी त्वरित डॉक्टरांकडे गेले पाहिजे. अचानक खूप जास्त तीव्र चक्कर येते, चालता न येतं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. ही स्ट्रोकसारख्या आपत्कालीन स्थितीची लक्षणं असू शकतात तुम्हाला, म्हणजे स्ट्रोक येऊ शकतो किंवा पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो.
ही त्याची लक्षणे असू शकतात. म्हणून तुम्ही वेळेवर वैद्यकीय उपचार घेतल्यास तुम्हाला तो तिथंच थांबवता येईल. नंतर आता हे कोणतं काय कारण आहे, कसं डायग्नोसिस कसं करतात, हे सगळं मी सांगणारच आहे पुढं. पण इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. म्हणजे आता कोणत्या तपासण्या कराव्यात, तर कोणत्या तपासण्या कराव्यात सांगतो. पहिल्यांदा तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर तुम्हाला सांगेल एकतर CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, विटॅमिन B12ची डिफिशियन्सी आहे का ते चेक करेल, फोलेट चेक करेल, म्हणजे HbA1c शुगर म्हणजे मागच्या 90 दिवसामध्ये तुमच्यामध्ये किती शुगर आहे ॲव्हरेज ती चेक करेल, थायरॉइडचं काय टेस्ट करेल, नंतर किडनीचं टेस्ट करेल, इलेक्ट्रोलाइट्स चेक करेल तुमच्यामध्ये, काही विटॅमिन B12 संबंधित परिस्थितीमध्ये काय करेल, हिमोसायलेट नावाची एक टेस्ट असते तो देखील करू शकतो डॉक्टर. यांचा विचार केला जाऊ शकतो, पण कधी विचार करणार तो तुमची सिच्युएशन बघून, तुमची कंडिशन बघून. आता इतर तपासण्या कुठल्या, न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन, EMG, MRI ऑफ स्पाईन करू शकतो. तुमच्या ते ह्याच्यानुसार असतं. जर समजा तुमची पाठ दुखत असेल तर MRI करावं लागणार, कारण एखाद्या नर्ववरती दाब आलाय का, नर्व दबली का, कशामुळे ते डॉक्टर चेक करून घेतो. जर तुम्ही आता व्हेजिटेरियन असाल तर मेनली डॉक्टर काय करणार, विटॅमिन B12ची टेस्ट करणार ना. तुमचं किंवा शुगर खूप दिवसापासून असेल, खूप दिवसापासून दारू पित असाल तरी पण विटॅमिन B12 ते कोणतं डिसीज आहे का, दुसरं हात पाय थरथर कापतेत का, मुंग्याच येतात फक्त, असं वेगवेगळे आजार आहेत, किंवा नर्वची कोणती डिसीज आहे का तुम्हाला, पार्किन्सन डिसीज वगैरे, हे सगळं डॉक्टर चेक करेल. डॉक्टर तुमच्या कंडिशननुसार आता डॉक्टर चेक करेल, पण कोणत्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे आता ते मेन प्रश्न आहे. जर तुम्ही सुरुवातीला काय करू शकता, तुमचं जनरल फिजिशियन किंवा फॅमिली फिजिशियन जर स्वतः डॉक्टर असाल तर तुझ्याकडे जाऊ शकता. जर गरज वाटली, तुम्हाला गरज भासल्यास काय करा, न्यूरोलॉजिस्टकडे जाऊ शकता. कधी न्यूरोलॉजिस्टकडे जाऊ शकता तुम्ही, हात थरथर कापतायत, हातापायांना खूप जास्त मुंग्या येत आहेत, तर तुम्ही न्यूरोलॉजिस्टकडे जाऊ शकता. मधुमेह असला, तुम्हाला जर मधुमेह म्हणजे शुगर असेल तर तुम्ही काय करू शकता, डायबेटॉलॉजिस्ट किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जाऊ शकता. ह्याच्यामुळे ते योग्य ते उपचार देईल आणि तुम्हाला मदत होईल. नंतर मुंग्या कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे, पण मी सांगतो मंडळी, फक्त आहारावर अवलंबून राहून चालणार नाही. फक्त कारण पुढच्या जर स्टेजला गेला असेल तुमचं तर फक्त आहारावर नीट होणार नाही. आहार त्याला आडवायला मदत करेल, आणि असा फक्त एखादा पदार्थ आहे तो खाल्ले की तुम्ही कम्प्लिटली नीट होणार असं काहीही नाही मंडळी. नंतर विटॅमिन B12 साठी जर विटॅमिन B12ची कमतरता असेल तर तुम्ही दूध खाऊ शकता, दही खाऊ शकता, अंडी खाऊ शकता, मासे खाऊ शकता. जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर चिकन, मासं नक्कीच खावा, तुम्ही मांस खावा, त्याच्यामध्ये फायदा होतो. जर व्हेजिटेरियन व्यक्तींना त्याचा कमतरता असेल तर तुम्ही वेगवेगळे सप्लिमेंट्स घ्यावे लागतील तुम्हाला, डॉक्टर सांगेल, कारण व्हेजिटेरियन फूडमधून सहसा हे जास्त भेटत नाही. जर तुमच्यामध्ये आता फोलेटची कमी असेल, फोलेट घटक आहे, ह्याच्यासाठी तुम्ही काय खाऊ शकता, पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या खावा, चणे, मूग, मसूर, कडधान्य खावा. सॉरी मित्रांनो, जर तुम्हाला डायबिटीज म्हणजे शुगरचा त्रास असेल, मधुमेहाचा त्रास असेल तर विशेष काळजी घ्या, कारण ब्लड शुगर नियंत्रणात ठेवा. HbA1c डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासा. रोज पाय तपासा. जर खूप जास्त पुढे गेले असेल कंडिशन तर तुम्हीच टोचवून बघा काय जाणवते का, म्हणजे डॉक्टरांना विचारून वगैरे. योग्य आकाराचे फुटवेअर म्हणजे चप्पल चांगले वापरा, बरोबर आकाराचे, लई सैल पण नाही, लई मोठ्या पण नाही. पायाला जखम झाली असली दुर्लक्ष करू नका, नीट वेळेवर त्याच्याकडे लक्ष द्या. नंतर काय टाळलं पाहिजे, तुम्ही जर धूम्रपान करत असाल ते टाळा, दारू वगैरे पित असाल तर ते बंद केलं पाहिजे किंवा कमी प्रमाणात करा आणि हळूहळू बंद करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेणं बंद करा. आवश्यक असल्यास पेन किलर किंवा औषधे डॉक्टर देईल. खूप साखर, प्रोसेस्ड फूड असेल तर ते खाण्याचं बंद करा, कारण त्याच्यामुळे ते चांगलं नसतं शरीरासाठी. घरच्या घरी काय केलं पाहिजे तुम्ही, तर जर मुंग्या एखाद्या चुकीच्या बसण्याच्या स्थितीमुळे आल्या असतील तर ते तात्पुरते असतात आणि ते लगेच 1-2 मिनिटांमध्ये निघून जातात. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, स्थिती बदलली पाहिजे. असं मांडी घालून बसलं एकावर एक, त्याच्यावर नर दबली असलं तर पाय पसरून बसा, ते 1-2 मिनिटात निघून जातात. हलकी म्हणजे थोडीशी हालचाल करू शकता तुम्ही. दीर्घकाळ म्हणजे जास्त वेळेसाठी एकाच स्थितीमध्ये बसणे ते टाळलं पाहिजे, त्याच्यामुळे देखील फायदा होऊ शकतो. नंतर काय कर, जर असं केल्यानंतर ही वारंवार पायांना मुंग्या येत असतील तर फक्त घरगुती उपायावर अवलंबून राहू नका.
तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता कधी डॉक्टरांकडे जावे तुम्ही, तर पहिल्यांदा मुंग्या वारंवार येत असतील, अनेक आठवडे टिकत असतील, एका दिवस नाही 2-3 मिनिटं, अनेक आठवडे टिकत असतील, तर हळूहळू वाढत असतील, सुन्नपणा वाढत असेल, कमजोरी जाणवत असेल, आधी तुम्हाला जाणवत होती पायात कमजोरी आली पण हातांना देखील आता जाणवायला सुरुवात झाली, तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. चालताना तोल जात असल्या, डायबिटीज शुगर असल्या त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे मंडळी. नंतर आता या पायांना मुंग्या आहे ना, फक्त हे काय विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे होतं का? तुम्ही नीट बघितला असेल व्हिडिओ तर सांगा, फक्त विटॅमिन B12 होतं का? तर नाही, अजिबात नाही होत. आपण वेगवेगळी कारणे बघितली, शुगरमुळे होऊ शकतं, नसांवरती दबाव आल्यामुळे होऊ शकतो, नर्व कम्प्रेस झाल्यामुळे होऊ शकतो, वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतो, फोलेट डिफिशियन्सीमुळे होऊ शकतं. म्हणजे कशामुळे होऊ शकतं? विटॅमिन B12, नर्व कॉम्प्रेशन सगळं सांगितलं. थायरॉइडमुळे होऊ शकतं, किडनी डिसीजमुळे होऊ शकतं, काही औषधे अनेक वेळा कारणे असू शकतात त्याच्यासाठी. म्हणून कारण शोधणे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचं योग्य ते कारण तपासलं पाहिजे आणि ते कारण तपासल्यानंतर त्याच्यावरून कोणती तपासणी करून कोणता उपचार घ्यावा हे डॉक्टरांनीच ठरवलं पाहिजे. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर कमेंट करा नक्की. किती दिवसापासून आहे ते सांगा, मी तुम्हाला काही शक्य असेल तेवढी मदत करेन. कोणत्या डॉक्टरांकडे, तुमच्या सिच्युएशननुसार कोणत्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, तुमच्याजवळ कोणता डॉक्टर आहे का माझ्या माहितीतला वगैरे सगळी माहिती सांगू शकतो मी. म्हणून तुम्ही नक्की कमेंट करा. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे हा व्हिडिओ आरोग्यविषयक शिक्षणासाठी आहे. स्वतःहून B12ची गोळी किंवा कॅल्शियम किंवा इतर सप्लिमेंट सुरू करू नका. काय असतं, तुमचे कंडिशन वेगवेगळे असते, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या औषधे गोळ्या दिल्या जातात. पण स्वतः जर सुरू केले, तुम्हाला माहिती नसते हे गोळ्या आहेत त्याच्यासाठी, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी त्याचा काय परिणाम होणार आहे पुढे शरीरावरती ते आपल्याला माहिती नसतं. म्हणून जर तुम्हाला वाटलं तर मी तर मला सांगितलं ह्याच्यामध्ये काय आहार केला पाहिजे, कधी पालकाची भाजी, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, कधी अंडी वगैरे दही ते खाल्लं पाहिजे, ते सांगितलं मी तुम्हाला सगळं. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. आणि विशेषतः अचानक एका बाजूला कमजोरी किंवा सुन्नपणा किंवा बोलण्यात अडचण आली तातडीने वैद्यकीय मदत घ्या. कारण ही फक्त त्याच्याच पुढची कंडिशन होऊ शकते, तुम्हाला स्ट्रोक येऊ शकतो, पॅरालिसिस होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांगितलं तेवढी माहिती. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला याच्याविषयी अजून काय माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा, कमेंट सेक्शनमध्ये. जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. असेच व्हिडिओ आपण दररोज माहिती सांगत जाऊ. तुम्हालाही कोणता आरोग्यविषयक त्रास असेल तर तो नक्की कळवा, त्याचं उत्तर नक्की देण्यात येईल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.